हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि सकाळपासून धावपळ सुरू आहे. कारण का आज आम्हाला जायचं आहे कार्यक्रमामध्ये, म्हणजे उदगीरला दीपकच्या मित्राच्या घरी कार्यक्रम आहे घर वास्तूचा. तर कालच त्यानं फोन करून सांगितलेलं आहे की सगळेजण या. तर दीपक तेच म्हणत आहे की मम्मी आपण सगळेजण जाऊया. म्हणजे माझा जायचा काही विचार नव्हता. मी म्हटलं दीपक, दिनेश, अजय तिघजण जावा तुम्ही. पण नाही मम्मी, तू पण कुठं जाते, आमच्यासोबत चल ना. पण मला घरातनं बाहेर पडायचं तर इतकं टेन्शन येते. एकतर घरची सगळी कामं आवरा, बाकींच्यांचं आवरा आणि मग स्वतःचं आवरा आणि मग निघा. मग त्यामध्ये 9, 10, 11 कसे वाजतात ते पण समजत नाही. आणि 10 वाजता आम्हाला निघायचं होतं, पण आता 11 वाजले. दिनेशचे पप्पा 3 वेळा फोन लावले. इतकं भरडत आहेत की तू घरातनं निघत नाहीस, तुला घरातच ठीक आहे, तू घरातच राहा, सुरू आहे त्यांचं. पण जसं ते म्हणतात तसं होतच नाही. कारण घरची कामं इतकी होऊन जातात छोटी छोटी की सांगूनही जमत नाही आहे. ते सगळ्यांचं आवरायचं असतं, सगळ्यांचं जेवणं खाणं, घरची कामं, पूजा. आणि मी कपडेही धुले, कपडे सगळे निरम्यात घातले. 2 बकेटाच कपडे सगळे भिजत घातले आणि बकेटं भरून ठेवलेले. आल्यानंतर कपडे धुणार आहे. आणि आज 2-3 कामं होणार आहेत. एक तर कार्यक्रम आहे घर वास्तूचा, आणि जसं मी तुम्हाला म्हणलेलं की माझी तब्येत ठीक राहत नाही आजकाल. चक्कर येणं, पित्ताचा प्रॉब्लेम खूप जास्त झालेला आहे. मी पाणी पण करत आहे, तरी पण ते म्हणजे काही फरक वाटत नाही. तर दवाखान्यात पण दाखवायचं आहे आणि कारचं पण काही काम निघालेलं आहे, ते पण करायचं आहे. तर 2-3 कामं आहेत. तर जायला निघाले होतो आम्ही. म्हणजे घरातच 11 वाजलेले होते. तसं तर मी खूप शिव्या खाल्ल्या आज, कारण आवरलंच नाही माझं. लवकर निघायचं होतं पण झालं नाही. तर असं आता फायनली आम्ही घरातनं निघालेलो आहोत. आणि टिफिन वगैरे पण द्यायचं असतं. म्हणजे सकाळी एक वेळा टिफिन दिलं, परत येते वेळेस मी परत टिफिन देऊन आलेली दुपारची. परत बाबांचं जेवण खाण्याचं बघायचं असतं. तर असं असतं ना बायकांच्या मागे, घरातनं बाहेर निघणं सोपं नाही आपल्याला, सगळ्यांचं बघायचं असतं. पण पुरुषांना ते कुठं समजतं की तुम्ही निघतच नाही, तुमचं खूप असतं, तुमचं असं असतं, तुमचं तसं असतं, सुरू असतं त्यांचं. तर अगोदर नंबर आम्ही दवाखान्यात लावलेला आहे. कार्यक्रमात आम्ही नंतर जाणार आहोत. कारण लग्नाच्या कार्यक्रमाला कसं असतं ना की वेळेत आपल्याला जाणं गरजेचं असतं. कारण अक्षदा 12-12:30च्या असतात. पण घर वास्तूचा कार्यक्रम आहे, दिवसभर चालतो, त्यामुळे थोडासा लेट झाला काही हरकत नाही. म्हणून अगोदर आम्ही दवाखान्यात गेलो, तिथं नंबर लावलं. म्हणजे तिथं पण पेशंट खूप सारे होते. नंबर लावलो, मग थोडा वेळ तिथंच बसलो. तास दीड तास लागलेला होता. मग आम्ही दवाखान्यात दाखवून मग आता आलेलो होतो आम्ही गिफ्ट घेण्यासाठी. आणि कार पण नेऊन ठेवलेली आहे, म्हणजे कुठं ते रिपेअर कुठं करतात तिथं नेऊन ठेवली आहे दीपकनं, आणि ऑटोनं तो आलेला आहे. आणि आता आले होतो आम्ही ते गिफ्ट घेण्यासाठी. तर इथं गिफ्ट बघायला आलेले आहे. खूप सारे गिफ्ट इतके सुंदर होते ना की असं वाटलं की पूर्ण दुकानच उचलून घेऊन जावं. आपल्याला तसंच होतं ना, कुठेतरी काही घ्यायला जावं, जसं साडीच्या दुकानात जातो आपण, कपड्याच्या दुकानात जातो, तर सगळंच उचलून घेऊन यावं असं होतं. सगळंच आवडतं, त्यामध्ये एक चॉईस करणं इतकं कठीण होतं ना, खूप कठीण. तरी पण आम्ही इथं सगळे गिफ्ट बघितलेले आहे, ते बघू शकता. हे 14 ग्लासाचं सेट आहे. म्हणजे ग्लास जे आहेत ना, म्हणजे काचेचे ग्लास आणि जग सगळंच आहे यामध्ये. म्हणजे ज्यूस वगैरे पिण्यासाठी छान आहे सेट. तरी मला खूप आवडलं घरी घेण्यासाठी. पण अशा वस्तू माझ्या हातात टिकणं खूप कठीण आहे. खूप सुंदर डिझाईन आहे. आणि 14 ग्लासाचं सेट होतं, ते घेतलं. आणि एक होतं 8 ग्लासाचं सेट, ते पण मी घेतलं. आणि ते घड्याळ पण घेतलेले. हे घड्याळ इतकी सुंदर होती की बघितल्यानंतर आवडली. तशी 3 घड्याळ होती तिथं. तर एक ब्लॅक कलरची आम्ही घड्याळ घेतली. आता तुम्ही म्हणता ताई 3-3 गिफ्ट घेतलं, कशाला घेतलं इतके? तर एक तर आता जे 14 ग्लासाचं सेट आहे ते आता मी घर वास्तूच्या ठिकाणी जात आहोत ना दीपकच्या मित्राला देण्यासाठी, ते घेतलेलं आहे. 2 गिफ्ट मी घरी घेतलेले आहेत. म्हणजे आता खूप साऱ्या लग्नाच्या पत्रिका आलेल्या आहेत. तर म्हणलं आता घेऊन जावे इथूनच. आता तिथं पण गेल्यानंतर गिफ्ट वगैरे घेऊन जाणं लेट होतो. तर म्हणलं अगोदरच गिफ्ट नेऊन ठेवलेले ठीक आहेत, म्हणून मी 2-3 गिफ्ट घेतलेले आहेत. तर फायनली आम्ही इथं आलेलो आहोत घरवास्तूच्या कार्यक्रमामध्ये. आणि तो कार्यक्रम सुरू झालेला, म्हणजे पाळणा वगैरे घातलेला आहे. आणि पाहुणे मंडळी आलेले आहेत, घर भरलेलं आहे. तसं माझ्या ओळखीचे नाही आहेत, कारण दीपकच्या मित्राच्या घरची वास्तू आहे, त्यामुळे कोणी ओळख नाहीत. मी पहिल्यांदा यांच्या घरी आलेले, पण असं वाटलंच नाही की सगळे अनोळखी आहेत. सगळे इतके छान बोलत होते ना. तसं दीपकचा मित्र घरी यायचा, तर त्याच्याशी ओळख चांगली आहे आमची. पण त्यांची आई वगैरे म्हणजे पहिल्यांदा भेटलेली आहे त्यांना मी. परत त्यांची पाहुणी मंडळी कोणी ओळख नाही आहेत मला. तरी पण सगळेजण इतके छान बोलत होते की असं वाटत होतं की अनोळखी कोणीच नाही आहे. सगळ्यांशी बोलून भेटून छान वाटलं. आणि गिफ्ट वगैरे अगोदर आम्ही दिलं. आणि आज गुरुवार आहे, तर माझा उपवास आहे. तर मी म्हटलं पूर्ण घर फिरून बघते, तोपर्यंत तुम्ही जेवण करा आणि मग नंतर आपण जाऊया. तर इकडे या रूममध्ये पूजा वगैरे मांडलेली, खूप सुंदर अशी पूजा मांडलेली आणि खूप छान भरून वाटत होतं. म्हणजे साक्षात देव इथे येऊन बसलेले असं वाटत होतं. होम वगैरे सगळं इथं केलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं. एकदम मनाला एक वेगळीच प्रसन्नता आणि शांतता वाटत होती. खूप छान वाटत होतं इथं. आणि पूर्ण घर फिरून बघितलं मी. खूप सुंदर आणि खूप छान असं घर बांधलेलं आहे. आणि बाहेर तरी इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना. म्हणजे अगोदर तर इतकी छान इथं रांगोळी घातलेली आहे ना.
ना, पण ती रांगोळी मला अगोदर तुम्हाला दाखवायची होती, पण झालंच नाही. मी नंतर दाखवलं, म्हणजे व्हिडिओ नंतर बनला त्याचा. अगोदर आम्ही आतमध्ये गेलो, नंतर मी इथं तुम्हाला हे दाखवत आहे. बघू शकता मेन गेटला इतकी सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. खूप छान असं बघितल्यानंतर ना असं वाटत होतं की बघतच राहावं, आणि इतकं सुंदर हे सगळं झालेलं आहे. आणि हे दीपकचा मित्र आहे, तर तेच म्हणत आहे की जेवण वगैरे करा, तुम्ही न जेवता जाऊ नका. पण गुरुवार आहे त्यामुळे मी म्हटलं दीपक, दिनेश, अजय सगळेजण जेवण करतील. जेवणाचा कार्यक्रम तिकडं साईडला ठेवलेला आहे आणि इकडं सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि पूर्ण घर फिरून बघत आहेत सगळेजण. तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही आलेलो आहोत इथं ज्यूस पिण्यासाठी, म्हणजे पायनॅपल ज्यूस मी इकडं घेतलेला आहे, माझं फेवरेट आहे. ज्यूस वगैरे घेतला आणि मी काही थोडी शॉपिंग पण केली, पण व्हिडिओ काही बनलेला नाही आहे. म्हणजे मी साड्या वगैरे घेतलेली तेच तुम्हाला दाखवते. आणि मी किचनमध्ये ठेवला अगोदर, कारण आल्यानंतर अगोदर मी किचनमध्येच आलेले होते, तर सगळं इथं ठेवलं. आणि साडी मी तुम्हाला म्हणजे दोन्ही साड्या तुम्हाला दाखवते. म्हणजे आज गेलेलो होतो उदगीरला, तर म्हटलं साड्या पण घ्याव्या, गिफ्ट पण घ्यावे, म्हणजे थोडीफार खरेदारी आमची झालेली आहे. आणि घरी येता येता थोडासा लेट झाला होता, म्हणजे 4-4:30 वाजलेले होते. आणि मला प्रसाद पण बनवायचा आहे, परत गुरुवार स्वयंपाक वगैरे राहतो, त्यामुळे थोडंसं लवकर आम्ही आलेलो आहोत. तर इकडे येईपर्यंत पूर्ण घरची अवस्था अशी झालेली आहे, पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे सगळं. तर अगोदर मी सोप्याचे कवर वगैरे झटकून टाकलेले आहे, टी टेबल पुसून घेतलं. सकाळी तरी इतकी घाई झाली ना, खूप घाईगडबड झाली, धावपळ. सगळं कमी वेळात आवरायचं, सगळ्यांचं जेवण खाणं इतकं झालं, देवपूजा झाली, बाकीची सगळी कामं जिथल्या तिथे ठेवून मी गेलेली होते. आता कपड्याचं तर इतके कपडे पडलेले होते ना, पूर्ण धुण्यासाठी 1 तास लागलेला आहे मला. कपडे धुवून अगोदर मी टाकले आहेत, म्हणजे नंतर पाऊसच यायला सुरुवात झाली होती, कपडे हाडकलेले पण आहेत. आज खूपच गोंधळ झाला. तसं तर दिनेशचे पप्पा म्हणत होते सकाळी की कपडे सगळे मशीनला लाव, ते स्वच्छ हो न हो, काही हो, कलर मिक्स हो, काही हो, पण कपडे आज हाताने धुवायचे नाही, तर अगोदर मशीनला लाव. पण मला ते ठीक वाटलं नाही, कारण कपडे जे आहेत ना कलरचे असतात, सगळे मिक्स होतात मशीनमध्ये, कलर यायचं त्याला जायला लागतं, मग ते म्हणजे आता दीपक दिनेशचे कपडे थोडेसे असे असतात नवीन वगैरे, म्हणून म्हटलं असू दे, म्हणलं आल्यानंतर आपली धावपळ झाली तरी काही हरकत नाही, पण कपडे खराब होऊ नये म्हणून मी आल्यानंतर धुवलेले आहेत. तर मी आज साड्या घेतल्या ते दाखवत आहे तुम्हाला. तर या 2 साड्या मी घेतलेल्या आहेत, फॅन्सी साड्या आहेत आणि मला खूप आवडल्या या साड्या. तर या साड्या मी नंतर तुम्हाला खोलून दाखवेन, पण आता फक्त मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे. मला खूप आवडल्या, म्हणजे माझ्याकडे ना काठापदराच्या साड्या खूप जास्त आहेत, पण काठापदराच्या साड्या घालणं थोडंसं मला हेवी, म्हणजे खूप हेवी असतात ना, कुठे जायचं झटपट ती साडी घालून म्हणजे होतच नाही आहे, खूप वेळ लागतो साडी घालण्यासाठी. त्यामुळे या साड्या ठीक वाटत आहेत मला, फॅन्सी साड्या स्टोनच्या खूप सुंदर वाटल्या. तर या साड्या मी 2 घेतलेल्या आहेत. तर आता याचं ब्लाऊज वगैरे शिवून आल्यानंतर मग मी साडी घालून दाखवेन. तर आता सगळं मी कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि आता खूप जास्त काम आहे, इतकी धावपळ आहे ना आज, आजचा दिवस असा इतका बिझी गेलेला आहे ना, खूप जास्त धावपळ माझी झाली. तरी पण एन्जॉय पण झालं, मी फिरले आसंदीकडे, छान वाटलं मला. म्हणजे असं नाही आपण दिवसभर घरातच असतो आणि घरचीच कामं, घरचीच धावपळ सुरू असते, पण अशा धावपळीमध्ये थोडासा वेळ काढून बाहेर जाणे गरजेचं आहे. आणि दीपक दिनेशसाठी तरी मला निघावंच लागतं, कारण कुठेतरी चल म्हणतात मुलं आणि मी नगं म्हणते. मग दीपकला थोडंसं नाराज वाटते की मम्मी तू येत नाही, नगं म्हणते. मी का जात नाही, कारण हेच आहे की घरचं सगळं आवरायचं, सगळ्यांचं आवरायचं, मग स्वतःचं आवरायचं, मग निघायचं. थोडंसं मला टेन्शन येतं, वाटतं की इतकं तामझाम करू नये, निवांत घरीच बसूया, ज्यांना जायचं त्यांना पाठवून देऊया, सगळं वेळेत करून देऊया, त्यांचं आवरून देऊया आणि आपण घरीच राहूया असं वाटतं. तसंही होत नाही. मुलं घरी आल्यानंतर थोडंसं म्हणजे त्यांची अपेक्षा राहते की मम्मीला आपल्यासोबत कुठेतरी घेऊन जावं. दीपकला तरी खूप वाटतं, त्यामुळे म्हटलं जाऊया, आता आपली धावपळ झाली तर काही हरकत नाही म्हणून मी गेलेली होते. आणि मी जेवण केलेलं नाही म्हणून इकडं दीपकच्या मित्रांना लाडू वगैरे पॅक करून दिलेले होते, तर तेही काढून ठेवले. आंबा खायला घेतलेला होता, आंबे घेऊन आलेलो आम्ही येते वेळेस. आता आंब्याचं सीझन आहे, दररोज आंबे येत आहेत घरी. आंबा खाऊन घेतला अगोदर मी, आणि जी थोडीफार कामं होती ती आवरून घेतली, पूर्ण घरात झाडू मारली, भांडी जे आहेत ना ते घासून क्लीन म्हणजे किचन स्वच्छ करून घेतलं. दूध 1 वेळा गरम करायला ठेवलं, आणि जे वरण होतं ते पण 1 वेळा गरम करायला ठेवलं. आणि इकडे मी आता खिचडीची तयारी करत आहे, म्हणजे आता वेळ खूप कमी आहे, तर पटकन मी इकडे प्रसादाची तयारी करून घेते, त्यानंतर आरतीची तयारी करायची आहे. तर कांदे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर, सगळं फ्रीजमधलं एक मी काढून घेत आहे. तुम्ही म्हणत होता ते हे जे तुम्ही कॅन्टीनमधून ज्यूस आणलं ना, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, साखर, पाणी टाक आणि थोडंसं पातळ होईल, ते छान लागेल. तर तुमचं बरोबर आहे, मी तसंच करणार आहे. खूपच थिक आहे ते, पिण्यासाठी जमतच नाही, एकदम गोडीला जास्त आहे, त्यामुळे म्हणजे प्यायला ते तितकं टेस्ट पण लागत नाही आहे, कारण त्यामध्ये आंबटपणा नाही आहे.
तर हो तसंच करणार आहे ताईनं. म्हणजे हे तुम्ही छान सजेशन देता, खरंच खूप छान वाटतं मला. आणखीन एक ताईंचं अशी कमेंट होती की ताई जे पॅन आहे ना डोसा पॅन, त्यावरती तू चपाती, धपाटी परत दसमी काय काय करते ना, त्यामुळे ते पॅनचं पूर्ण नॉनस्टिक गेलेलं आहे. ते फक्त डोसा केल्यानंतरच चांगलं व्यवस्थित राहतं. तर तुमचं एकदम बरोबर आहे. मी चपाती वगैरे म्हणजे डोसे कमी बनतात आणि चपाती, धपाटी आणि दसमी अशा वस्तू जास्त बनत असतात त्या पॅनवरती, त्यामुळे ते नॉनस्टिक सगळं गेलेलं आहे. त्याचं मेन रिझन हे पण आहे, लोखंडी जी तवा आहे ना माझ्याकडे खूप जाड आहे, ते गरम व्हायला वेळ भरपूर लागतो, म्हणून मी ते नॉनस्टिक तवाच घेत असते आणि त्यावरती सगळं मी बनवत असते, त्यामुळे त्याचं नॉनस्टिक गेलेलं आहे. आता दुसरा तवा आणलेला आहे, दुसरं पॅन आणलेलं आहे, तर त्यावरती मी काहीच करणार नाही ताईंनो, ते फक्त डोशासाठीच मी ठेवणार आहे. त्या दीपकनं नवीन आणलेलं आहे. तर इकडं तुम्हाला बोलत खिचडीची पूर्ण तयारी मी करून घेतली. म्हणजे रडत कांदा चिरला, खाली बसून निवांत सगळी तयारी केलेली होती मी, कारण थांबल्या ना पायाची वाट लागत आहे. एकतर आपली कामं सगळी अशी थांबूनच होत असतात आणि दिवसभर धावपळ पण खूप झालेली आहे. मग सगळी तयारी निवांत करून घेतली आणि इकडं मी मसाले भात बनवून घेतलेला आहे. भात आज मी पातेल्यात बनवलं, कारण थोडंसं जास्त पण होतं आणि कुकर छोटे आहेत म्हणून म्हणलं आज पातेल्यात बनवूया. तर इकडं मस्त असं मसाले भात बनलेला आहे. तर अगोदर डब्यात भरते आणि दीपक आणि दिनेश गेलेत गॅरेजला, पप्पाकडे गेलेले आहेत आणि आजी इथंच बसलेले आहे माझ्यापाशी. मी म्हणलं तू थांब घरी, सगळेच गेल्यानंतर सगळेच जातात, आल्यानंतर सगळेच येतात, त्यांची धिंगामस्ती दिवसभर सुरू असते. मी म्हणलं घरातच राहतो, थोडीशी माझी मदत कर, मला पण करमत नाही आहे. तर आजी इथंच बसलेला आहे आणि खूप बोलत असतो याच्या मम्मीसारखं, बडबड सुरूच असते याची. म्हणजे मी किचनमध्ये येतो, बाहेर गेले बाहेर जातो आणि सगळी तयारी पण करून देत आहे. तर इकडं मसाले भात मी भरलेला आहे, म्हणजे प्रसाद भरलेला आहे डब्यामध्ये आणि कवरमध्ये पॅक केलं. आणि इकडं सगळं परत दिवा, तेल, म्हणजे दिवा लावण्यासाठी तेल, वाती, धूप हे सगळं मी घेतलेलं आहे आणि सगळी तयारी केली, सगळी वेस्ट केली. कारण दिनेश पप्पा नंतर म्हणत होते की आज मी जाणार नाही आहे, कारण वातावरण पण अचानकच बिघडलेलं होतं आणि ते म्हणत होते की आता मी पुढच्या गुरुवारी जाईल. अगोदर सांगितले असते तर इतकी धावपळ माझी झाली नसती, मी निवांत केले असते. पण सगळं पॅकिंग केलं, सगळी मी इकडे तयारी केली, मग तेव्हा सांगत आहे की आज जायचं नाही आहे. तर असू दे मला, आता ही खिचडीच खायची सगळीजण. तर थोडीफार इकडे मी गवारची भाजी केलेली आहे आणि कोशिंबीर करणार आहे, म्हणजे मसाले भात आणि कोशिंबीर खायला छान लागते. तर इकडं बाबा पण जेवण करायत. आजीला म्हणजे सगळं चिरून दे, तर बघू शकता किती छान आणि एकदम बारीक चिरलेलं आहे, मला पण जमत नाही तितकं. कांदा, टमॅटो, हिरवी मिरची सगळं हॉलमध्ये बसून आजीनं मला सगळं एकदम बारीक चिरून दिलेलं आहे. तर आता फक्त मिक्स करायचं काम आहे मला. आणि आजीला आणि दीपकला म्हणलं की तुम्ही पूजन करून घ्या, कारण आता हे लवकर येणार नाही आहेत. तर म्हणलं पूजा वगैरे आरती आपण करून घेऊया आणि आल्यानंतर पप्पा जेवण करते. तर इकडं शाईबाबांच्या फोटोला हार घालायचं, म्हणजे हार घेऊन आहेत, गावाकडे नेण्यासाठी खूप सारे हार आणलेले आहेत, घरी घालण्यासाठी हार आणलेला आहे. तर इथं आता शाईबाबांची पूजा दीपक करत आहे, आजी आणि दीपक. तोपर्यंत मी कोशिंबीर बनवते, कारण आता मसाले भात तर खूप सारा बनलेला आहे, कारण प्रसादासाठी बनलेला होता आणि आज जास्तच बनवलं मी. तर म्हणलं आता जास्त स्वयंपाक बनवलं तर खपणार नाही, एक तर गरमीमुळे सगळं खराब पण होत आहे, म्हणून म्हटलं मी कोशिंबीर बनवते, मसाले भात आणि कोशिंबीर खाऊन घ्या. तर इकडं कोशिंबीर बनवण्यासाठी तडका पॅन ठेवलेले, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं आणि हिंग टाकायला गेलं थोडं जास्त पडतं, त्याला होल खूप मोठा झालेला आहे, तर त्याला काहीतरी करावं लागणार आहे. घाई गडबड टाकायचं त्यानं जास्तच पडतं, ते खूप जास्त पडलेलं आहे हिंग. नंतर यामध्ये कढीपत्ता टाकला, हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हे काळी डबी संपलेली आहे. जसं तुम्ही बघितलं की गॅस पेटून संपलेलं आहे. ते आता लायटर आणलेलं आहे नवीन, अगोदरचं चालत नव्हतं. तर इकडं गॅसनंच दिवा लावलेला आहे दीपकनं. आणि इकडं मी कोशिंबिरीसाठी सगळी तयारी करून घेतली, सगळ्या भाज्या मिक्स केल्या. आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता, गाजर वगैरे. गाजर नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे कांदा, टमॅटो, हिरवी मिरची हेच घेतलेलं आहे. सगळं मी मिक्स केलं. यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकले, दही टाकलेलं आहे, छान मिक्स केलं. म्हणजे दही आणखीन टाकली, शेवटला टाकायचं आहे. अगोदर मी शेंगदाणे, मीठ हे सगळं टाकलेलं आहे, थोडीशी साखर पण टाकली. आणि इकडं सगळ्यांचा हसी मजाक सुरूच आहे, काही म्हणतच असतात, ते मुळे शांत बसणार नाही आहेत. तर इकडं तडकाही तयार झालेला आहे, ते कोशिंबीरीमध्ये वतूया आणि ह्या दोघांना म्हणजे सगळ्यांना म्हणलं तुम्ही अगोदर जेवण करा. या सगळ्यांचं जेवण झालं की मग नंतर ते सगळेजण म्हणजे दिनेश पप्पा, परत गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे मी, आम्ही तिघंजण नंतर जेवण करू, कारण ते लेट येतात आणि ह्या सगळ्यांना भूक लागते. तर इकडं झालेलीच आहे सगळं. तर म्हणलं जेवण करा तुम्ही अगोदर, आणि जे भांडी झाले ते अगोदर मी सगळी भांडी क्लीन करते. रात्री खूप लेट होतो मला आणि जास्त भांडी झालेली आहेत. आज थोडासा गोंधळ झालेलाच आहे सगळ्या कामाचा, तर असं कधी असं होत असतं ना. तर असो ताईंनो, आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे मी सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे, जेवण करत आहेत. आता मी सगळी कामं बाकीची आवरून घेते.